स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। बच्चा बच्चा कहता है नितिन दादा सच्चा है, बच्चा बच्चा कहता है नितिन दादा सच्चा है। बच्चा बच्चा कहता है नितिन दादा सच्चा है। तरुणांची घोषणा अंगावर शहारा आणून गेली। कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अशातच राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देवाचं दर्शन घेऊन फोडलाय। दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या दिवशी तरुणांनी घातलेली आर्तसाद ही अंगावर शहारे आणणारी आहे। उपस्थित तरुणांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांचे अनोख्या पद्धतीनं स्वागत केलंय। गावात प्रचाराला आलेले सावंत यांचे तरुणांनी बच्चा बच्चा कहता है नितिन दादा सच्चा है असं म्हणत स्वागत केलंय। विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटलाय, त्यामुळे सगळीकडे राजकीय प्रचाराचा बार उडाल्याचं चित्र आहे। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांची चर्चा आहे। एकीकडे महायुतीत आणि अपक्ष उमेदवार यांच्यात खडाजंगी सुरू असताना नितीन सावंत यांनी शांततेत आपला प्रचार सुरू ठेवलाय, त्यामुळे सावंत यांना मतदार राजा पसंत करतोय। सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना संकट काळात दिलेली साथ, यामुळे त्यांच्याकडे भावनिक मतदार पाठीशी उभा आहे। तर आपल्या शांत आणि सरळ साधेपणाने ओळख निर्माण करणारे सावंत ही त्यांची वेगळी मतदारसंघात ओळख निर्माण झाल्यानं सध्याच्या घडीला मध्यमवर्गीय मतदार राजा देखील सावंत यांच्या पाठीशी उभा आहे। शहरातील मतदार राजा देखील दोन उमेदवारांच्या भांडणात तिसरा उमेदवार म्हणून डोळ्यासमोर सावंत यांना ठेवून आहे। त्यामुळे सावंत यांच्याकडे सहानुभूती, त्याचसोबत निष्ठावंत कार्यकर्ता आणि गाववाड्यावर पाणी टंचाई मुक्त केलेली विकास कामं म्हणून विकास पुरुष म्हणून सावंत यांना मतांची भर निवडणुकीत पडणार असल्याचं चित्र आहे। अशातच नितीन सावंत यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर घटक पक्षाच्या नेत्यांनी साथ न देता सोडून गेले असताना एका तरुणानं केलेलं भाषण आणि चिमुकल्या मुलांनी केलेलं घोषणा अंगावर शहारा आणल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांची निशाणी मशाल पेटवल्याशिवाय राहणार नाही असंच चित्र मतदारसंघात तयार झालंय। नितिन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नितिन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चा बच्चा कहता है नितिन दादा सच्चा है, बच्चा बच्चा कहता है नितिन दादा सच्चा है। माझ्या ठिकाणी सर्वांना मानाचा जय शिवराय। दादांनो, खऱ्या अर्थाने ही निवडणूक अटीतटीची आहे। ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वाभिमानाची आहे, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाईट काळामध्ये अनेक आमदार खासदार स्वतःच्या सत्तेच्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी पक्ष फोडून चिन्ह चोरून दुसरीकडे चालले गेले, परंतु त्यांच्या पाठीमागे खंबीर राहण्याचं धाडस ज्या व्यक्तीने दाखवलं तो व्यक्ती म्हणजे सन्माननीय नितीनदादा सावंत। या महायुतीच्या सरकारनं तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम केलं, जाती जातीमध्ये दंगली पेटवण्याचं काम केलं, परंतु या महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला आणायचं असेल तर खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल पेटवणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे। मग ग्रामीण भागातली कुठलीही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर नसताना सर्वसामान्य शेतकरी कामगार वर्ग यांच्या लोकांसाठी धावून येण्याचं काम सन्माननीय नितीनदादा यांनी वेळोवेळी केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं। मग कळंब जिल्हा परिषद गटामधील कित्येक तरी पंचायत समिती गावातील बोर मारून त्या गावाचा 70 ते 80% पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम सन्माननीय नितीनदादा यांच्या माध्यमातून झालं। नावंडे गाव असो, घोडीवली गाव असो, या गावातील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न मिटावा यासाठी त्यांना शिलाई मशीन भेट देण्याचं काम सुद्धा सन्माननीय नितीनदादा यांच्या माध्यमातून झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं। कन्या शाळा असो, उर्दू शाळा असो, या शाळेचं पुनर्बांधणी करून दादांनो गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारी उघड करून देण्याचं काम नितीनदादांच्या माध्यमातून झालं। या आमदाराने काय केलं किंवा त्या आमदाराने काय केलं यापेक्षा मी आमदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये मी नेमकं काय करणार आहे हा विशेष व्यक्तिमत्व
भविष्याचं दूरदृष्टिकोन असणारं व्यक्तिमत्व आज आम्हाला पाहायला मिळतं। आज आपल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्याला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, ठाण्याला जावं लागतं, कल्याणला जावं लागतं, रोजगारासाठी मुंबईला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, कल्याणला जावं लागतं, ठाण्याला जावं लागतं। आपल्या इथं मोठमोठ्या MIDC प्रकल्प आज तुम्हाला का पाहायला मिळत नाही? आपल्या इकडे मोठमोठ्या औद्योगिक प्रकल्प कसा तुम्हाला का पाहायला मिळत नाही? याच्या मागचं कारण आपल्या मतदारसंघामध्ये सक्षम नेतृत्व हे अजूनपर्यंत उभं राहिलं नाही। आपल्या चुकीच्या विचारानं चुकीच्या व्यक्तीला मतदान पडलं आणि चुकीचा व्यक्ती निवडून आला आणि म्हणून आज आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा विकास झालेला तुम्हाला पाहायला मिळतो। आमदार खऱ्या अर्थानं दमदार करायचं असेल तर एक सक्षम नेतृत्व तुम्हाला निवडून द्यायचं असेल। आपण संपूर्ण बाबासाहेब आमच्या विचारांचे अनुयायी येऊ, आपण संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये राहणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिवसैनिक आहोत। आपण एक 15 रुपयाचा स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून वडापाव खाऊन आपण एकनिष्ठ राहणारी माणसं आहोत। आपण चिकन मटणावर जगणारी माणसं नाही। हा विचार करून ही निवडणूक अतितचीची आहे। हा विचार करून आपण या मैदानाच्या रिंगणामध्ये सन्माननीय नितीन दादा यांचे पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची आज काळाची गरज आहे। तो आपण राहाल एवढा संपूर्ण मायबाप जनतेकडून मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थाने या महाविकास आघाडीची सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायची असेल तर आपल्या मतदारसंघामधून मशाल तुम्हाला आम्हाला पेटवायची आहे आणि आपण ती पेटवाल एवढा सर्व माझ्या माता भगिनी सुद्धा दिवाळी सारखा मोठा सण असून सुद्धा दादाच्या पाठीमाग या लाडक्या बहिणी आज उभे आलेल्या आहेत। दादा या लाडक्या बहिणींसाठी 1500च्या 2000 व्हावे यासाठी आंदोलन करणार नाही, आमदार झाल्यावर यासाठी उपोषण करणार नाही। तर माझ्या माता भगिनींना माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत लेवलला, पंचायत समिती लेवलला लघु उद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, पापड उद्योग आहे, यासारखे उद्योग या माता भगिनींना उभे करून कशा पद्धतीने 10-15 हजाराचा रोजगार उपलब्ध करून देता येईल यासाठी दादांचा पाऊल समजून घेतला पाहिजे। धन्यवाद। आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे उभं राहूया। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।